आज आपण बनवूया आंब्यांच्या पानाचे भजे। आपण आता आंब्याचे पानं तोडून घेऊ। हे बघा कसे कवळे कवळे पानं आहे। आपण आता कवळे पानं तोडून घेऊ आंब्याचे। आपण आता आंब्याचे पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपण आता भज्यांचं पीठ तयार करून घेऊ। त्यासाठी इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, ते घालून घेऊ। मीठ घेतलंय, चवीनुसार मीठ घालून घेऊ। खायचा सोडा आहे, हळद, अजवाइन, जिरे, बारीक कुटलेली हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण, कढीपत्ता आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे भजे कडक होण्यासाठी। तुम्ही इथं कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण पाणी घालून घेऊ। थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे आपल्याला पीठ जास्त बारीक पण नाही, पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही करायचंय। भजे काढतो आपण तसं पीठ बनवून घ्यायचं आपल्याला भज्यांसारखं। आपलं आता भज्यांचं पीठ रेडी झालेलं आहे, बघू शकता। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही। आपण आता भजे काढून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ। आपल्या आता आंब्याच्या पाण्याचे भजे रेडी झालेले आहे, काढून घेऊ। आपल्या आता आंब्याच्या पानांचे भजे रेडी झालेले आहे, बघू शकता। मस्त कडक पण झालेले आहे, व्यवस्थित शिजलेले पण आहे।